नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। स्वर्गीय रत्नप्रभादेवी मोहिते पाटील दिव्यांग बहुउद्देशीय संस्था आणि ग्रामपंचायत तरंगफळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग सहाय्यता दिनानिमित्त शालेय साहित्य व खाऊ वाटप कार्यक्रम तसेच विविध क्षेत्रातील नावलौकिक मिळवलेल्या मान्यवरांचा तसेच एमपीएससी यूपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षा 2024 मध्ये क्लास 1 पदी निवड झालेल्या माळशिरस तालुक्यातील अधिकारी यांचा भव्य सत्कार समारंभ व स्नेह मेळावा श्री सिद्धनाथ मंदिर तरंगफळ येथे संपन्न झाला। यामध्ये सोमनाथ तुकाराम कर्णवर, एपीआय ठाणे शहर, प्रदीप दुर्योधन गोरड, डीवायएसपी, कल्याणी नानासाहेब शिंदे, कमर्शियल पायलट, सागर केशव रणनवरे, राजपात्रिक अधिकारी, दीपाली शिवाजी खरात, सहाय्यक राज्यकर आयुक्त, सायली शिवाजी पराडे, क्लास 1 अधिकारी, अजय भागवत तरंगे, अभियांत्रिक सहाय्यक, काजल विलास भोसले, राजपात्रिक अधिकारी, रोशनी अशोक काळे, महसूल सहाय्यक पिंपरी चिंचवड, अहिल्या प्रेमानंद नरुटे, महसूल सहाय्यक गडचिरोली यांचा भव्य सत्कार संपन्न झाला। यावेळी अनेक मान्यवरांसह विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी राजपात्रिक अधिकारी सागर केशव रणनवरे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, उपस्थित मान्यवर, सत्कार मूर्ती, ग्रामस्थ व माझ्या विद्यार्थी मित्रांनो, माझ्या सर्वांना नमस्कार। आम्ही मूळचा माळशिरस तालुक्यातील माणकितला गावातील रहिवासी आहे। माझी महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2024 परीक्षेत सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त सेवा राज्यपत्रित गट अ अधिकारी या पदावर निवड झाली आहे। हे तिसरं शासकीय पद आहे। पहिलं पद हे महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणात मी लिपिक होतो। आता मी माळशिरस पाटबंधारे उपविभागात कालवा निरीक्षक आहे आणि तिसऱ्या पदावर माझी निवड झाली आहे। खरं तर माझं शिक्षण तुमच्यासारखंच म्हणजे मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या शाळेत झालं होतं। तिथून सुरुवात आहे। शाळेतल्या शिक्षकांना माहित होतं की हा पोरगा हुशार आहे, काहीतरी आयुष्यात करल, पण माझे आई वडील सर्वसामान्य करत होते। त्यांचं म्हणणं होतं आधी नोकरी कर का कुठल्या तरी। मग मी 10वी पर्यंत शिक्षण घेतलं, मेकॅनिकल डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या। मग करत करत माझ्या भावानं एमपीएससी करायचं ठरवलं। मी पण म्हटलं की मी पण एमपीएससी करणार। तो आता फॉरेस्ट वन विभागात लेखापाल अकाउंट या पदावर कार्य करतोय आणि त्यासोबत मी 2019 पासून पूर्ण वेळ अभ्यास चालू केला। 2022 ला माझी महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणात लिपिक पदावर निवड झाली। मग थोडंसं रिलॅक्स झालं, बाबा नोकरी लागली, पण तिथं ठरवलं की अजून आपण मोठ्या पदावर जायचं। मग नोकरी करत करत मी काल पदावर निवड झाली। मग दुसरं पद आहे, पण अजून थांबलो नाही आणि हे माझं क्लास 1 पदी आज निवड झाली। हे करता करता मी जॉब करत करत मी पुढं पदवीचं शिक्षण सुद्धा घेतलं। त्या शिक्षणाचा फायदा आज मला माझ्या नोकरीसाठी नक्कीच होतोय, याचा मला खूप अभिमान आहे आणि खूप आवड पण आहे। आणि माझं तेच म्हणणं आहे, नोकरी करत करत पण शिकलं पाहिजे, असंच नाही की नोकरी करून थांबलं पाहिजे आपण। आणि एवढे हे सगळं करतात माझे आई वडील, माझा मोठा भाऊ यांनी खूप मला मदत केली, शिक्षक वर्गांनी। आणि मी तुम्हाला फक्त एक मुलांसाठी एक गोष्ट सांगतो। मला 9वीला एक्झामच्या आधी मलेरिया झाला होता। म्हणजे आजारीच पडलो होतो मी एक्झामच्या वेळी। मग 10वीच्या बोर्डचे पेपर सेम मला एक्झामच्या आधी मला ताप यायला लागला। मला भीती वाटायला लागली मी आजारी पडतो का काय, बोर्डाचे एक्झामचे। मी भावाला म्हटलं, अरे मला ताप येतो असं मला वाटतंय। तो म्हटला, जर तू विचार केला तुला ताप येणार आहे तर तुला तापच येणार आहे, तू विचारच करू नको की तुला काहीच होणार नाही। मी आज एवढ्या परीक्षा दिल्यात, एकाही एक्झाम मध्ये मी कधी आजारी पडलो नाही। म्हणजे यातून एकच सांगतो की आपण जे गोष्ट ठरवून मनात की मला करायचंय ते होणारच। म्हणजे नियतीत तुमच्या मार्गात मोकळा करून देणार। तुम्हाला सिलेक्शन व्हावं किंवा कुठं पण व्हावं, तुम्ही वैमानिक व्हा, तुम्ही अधिकारी व्हा, तुम्ही डॉक्टर व्हा, जे पण आयुष्याचा करा, पण तुम्ही ठरवून घ्या आधी। आणि आता हे 2 शब्द बोलून मी माझं मनोगत संपवतो। धन्यवाद।